सर्वप्रथम मी चिपळूणच्या नागरिकांचे मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी जे मला बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल मी स्वतः त्यांचं ऋणी आहे. साहेब आपल्याला सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं आहे. त्यामुळे आता कोणतेही राजकीय हे त्यांचा मोठ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला चुकून जे स्मार्ट सिटी बनवायची जे आपण आपल्या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे की जी स्मार्ट सिटी बनवायची त्या स्मार्ट सिटीसाठी आपल्याला सर्वांचा थोर मोठ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद लागणार. निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता आपण सगळे तरी सुद्धा 2 विद्यमान आमदार आणि 1 माजी आमदार यांना तुम्ही नमून जिंकलेला आहात. काय भावना आहे साहेब? असं काही नाही, ते वरिष्ठ आहेत. त्याच्या प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भावना असते. प्रत्येकाला पक्षाचं काम करावं लागतं. त्यामुळं जरी त्यांचे काम केलं असेल तरी आता आपण निवडून आलेलं आहे. तर चिपळूणच्या जनतेसाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी त्या वरिष्ठांचा पण आपल्याला हातभार लागणार. शिंदे साहेबांचं बोलणं झालं का? नाही, आता होईल थोड्या वेळ. उद्या समाजाचा फोन आता करतो मोबाईलला आपल्याला. मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांनी जो विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला सार्थक चुकून त्याला बनवलं जाईल.